सध्या ठाण्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे 3-13 झालेले आहेत। कारण की महाराष्ट्रातलं हे सरकारच असंविधानिक सरकार आहे, हे वारंवार आम्ही सांगितलं आणि त्याच्यामुळे या सरकारचा कुठलाही वचक प्रशासनावर नाही। या ठिकाणी आपण पाहिलं की ज्यावेळेस ही घटना म्हणजे आमचे इथले जिल्ह्याचे अध्यक्ष चव्हाण आणि गिरीश कोळी, चव्हाणला तर धमकीचे पत्र आले, फोन आले आणि गिरीश कोळीला त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, पण रिपोर्ट देऊन सुद्धा रिपोर्ट घेतली जात नाही। मी स्वतः मागच्या 15 वाड्यात इथं आलो होतो, त्यावेळेस मी पोलीस कमिशनरशी स्वतः बोललो। त्यांचा DCP रँकचा एक अधिकारी मला भेटायला आला होता। त्यांना मी सांगितलं की आपण यांचे सगळे गुन्हे दाखल करून घेतले पाहिजेत, जीविताचा प्रश्न निर्माण झालेला आहे, पण आता पोलिसांनी अजूनपर्यंत त्याची दखल घेतली नाही, नोंद घेतली नाही। पण परवाच अंकिता शिंदे ताईवर जो हमला झाला आणि पुन्हा ठाण्याच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला, पोलीस विभाग त्याचाही दखल घ्यायला तयार नाही। म्हणजे राज्यामध्ये जी काही परिस्थिती आता ठाण्यातच, कारण राज्यातले मुख्यमंत्री जे आहेत ते ठाण्यातून आहेत, ठाण्यातूनच ते विधानसभेवर प्रतिनिधित्व करतात आहेत आणि ज्या ठाण्यातच कायदा सुव्यवस्था बरोबर नसेल तर संपूर्ण राज्यामध्ये काय परिस्थिती असेल याची जाणीव या निमित्तानं आपल्याला होतं। भाताचं एक शीत बघितलं की पूर्ण भात बघितला जातो, तशासारखी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून आज मुद्दामून ठाण्यामध्येच आज प्रदेश काँग्रेसची कार्यकारिणीची बैठक आम्ही या ठिकाणी आयोजित केली। आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे, सगळे आमचे नेते सगळं मत जाणून घेतात आहेत आणि या कायदा सुव्यवस्थेला ठीक करण्यासाठी लोकांमध्ये जे भय निर्माण झालेलं आहे ते भय कसं दूर करता येईल यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केला जाईल आणि सरकारलाही, सरकार वटणीवर येत नसेल तर त्याला वटणीवर आणण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलं जाईल, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आम्ही मांडलेली आहे। आज आम्ही जवळपास 3-4 ठराव या ठिकाणी केलेले आहे। पहिला ठराव तर तो आहे की अदानी आणि मोदीजींचा संबंध काय, ज्याप्रमाणे खोट्या सेल कंपन्या विदेशात निर्माण करून LIC मधले लोकांच्या घामाचे, मेहनतीचे पैसे, SBI मध्ये ठेवलेले जनतेचे पैसे, कर्मचाऱ्याचे प्रॉव्हिडंट फंडातला पैसा हा अदानी समूहाला देण्याची कारणं काय। आणि आमचे नेते राहुल गांधीजींनी जे प्रश्न लोकसभेत विचारले, जे लोकसभेच्या प्रोसिडिंगमधूनच त्याला गायब करण्यात आलं, राहुल गांधीजी लोकसभेत बोलायला उठायचे तर कामकाज म्यूट केलं जात होतं। हे लोकशाहीला एक प्रकारची काळीमा फासणारं जे मोदीचं सरकार देशामध्ये काम करते आहे त्याचा निषेध करण्याचं कामसुद्धा आजचा त्या पद्धतीचा ठराव आम्ही आणला आणि राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी खोट्या प्रकरणामध्ये कर्नाटकातल्या तथाकथित एखाद्या वक्तव्यावर सुरतमध्ये ते प्रकरण चालवायचं आणि 4 वर्षानंतर त्याचा निकाल लावून घ्यायचा, 4 वर्षानंतर त्याचा निकाल लावून घ्यायचा आणि माननीय राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं त्यांचाही अपमान आणि त्यांचं सदस्यत्व रद्द करून त्यांचा आवाज दाबण्याचा, जनतेचा आवाज बनून राहुल गांधीजी लोकसभेमध्ये सरकारवर प्रश्नांची भडीमार करत होते, तर त्यांचा आवाजही दाबण्याचा त्यानिमित्तानं प्रयत्न केला, त्यांना बेघर करण्याचा प्रयत्न त्यानिमित्तानं झाला आणि म्हणून मी आपल्याला त्या पद्धतीचा ठराव आज काँग्रेस कमिटीने या ठिकाणी घेतला आणि केंद्र सरकारच्या, नरेंद्र मोदी सरकारचा आणि भाजपचा निषेध करण्याचा ठराव आम्ही त्या ठिकाणी पारित केला। राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, सातत्यानं आताही गेल्या 2-3 दिवसामध्ये
अनेक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण पिकं नाहीशी झाली। विधानसभेमध्ये सातत्यानं काँग्रेसच्या वतीनं प्रश्न विचारले गेले, पण सरकार सांगतात, मुख्यमंत्री सांगतात की आम्ही भरीव मदत शेतकऱ्यांना दिली। मग माझा सवाल त्यांना असा आहे की राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण 5 पटीनं वाढलं, तर त्याला जबाबदारी ही कोणाची? मग एकीकडे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खताचे भाव असतील, शेतीला लागणाऱ्या अवजारांचे भाव असतील, बियाणाचे भाव असतील मोठ्या प्रमाणात वाढवत आहे। एकीकडे आसमानी संकट, एकीकडे या जे सुलतानी संकट जे राज्यात आणि देशामध्ये निर्माण झालेलं आहे, या सुलतानी संकटामुळे शेतकरी परेशान झालेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला पाहायला मिळतात आहेत। जवळपास महाराष्ट्रामध्ये 21,000 शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत या गेल्या 8-9 वर्षामध्ये, आणि फक्त 9,000 शेतकऱ्यांना त्यांनी पात्रच ठरवलं। आता 9,000 पात्र शेतकऱ्यांना जवळपास 11,092 शेतकऱ्यांना त्यांनी अपात्र ठरवलं। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की शेतकरी त्याला आता जगाचं वाटत नाही म्हणून आत्महत्या करते, म्हणून त्याला अपात्र केलं जातं का? हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि शेतकरी हा आता सरकारचा कुठलाही आता भाग राहिलेला नाही, त्याला वाऱ्यावर सोडण्याचं पाप महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने आणि भाजपने जे केलेलं आहे। अन्नदाता हा वाऱ्यावर सोडता कसा येतो, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला, कारण की विधानसभेत आम्ही प्रश्न उपस्थित करून त्याला सरकारचं कुठलेही सकारात्मक उत्तर नाही। आणि त्याचाही यांचा दोष काय की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे स्वतः शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणतात, खालिस्तानी म्हणतात आणि आंदोलनजीवी म्हणतात। त्यामुळे शेतकरी हा भाजपपासून आता आता भाजप हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा भाग, भाजपसाठी हा महत्त्वाचा भाग शेतकरी नाही, अशा पद्धतीचं एक चित्र आज देशामध्ये आणि राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे। आणि म्हणून तुमच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो की यांना आता सबक शिकवण्याची वेळ आहे। शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देऊन सत्तेत आले, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला 2पट आम्ही भाव देऊ, शेती खर्चामध्ये आम्ही कमी करू आणि शेतकऱ्यांचा संपूर्ण माल आम्ही खरेदी करू, पण आज कांदा खरेदी केला जात नाही, धान खरेदी केला जात नाही, द्राक्षांची शेतकऱ्यांची परिस्थिती वेगळी आहे, ज्वारी, कापूस, तूर, चणा या सगळ्या शेतकऱ्यांना आज यांनी बर्बाद करायचं काम ठरवलेलं आहे। आणि म्हणून शेतकऱ्याला आम्ही आवाहन करतो की आपण कोणी आत्महत्या करू नका, ज्यांनी तुम्हाला आत्महत्या करायला बाध्य करतात आहेत अशा सगळ्यांनाच आता सबक शिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी काँग्रेसच्या पाठी उभं राहावं। शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची निश्चितपणे आहे आणि त्या पद्धतीचा निर्णय आम्ही या ठिकाणी आमचा एक ठराव आम्ही त्या ठिकाणी मांडलेला आहे। दुसरं, ओबीसी वर्गाच्या बाबतचं काँग्रेसची कार्यकारिणीची बैठक राष्ट्रीय रायपूरला झाली आणि त्यामध्ये ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव काँग्रेस पक्षाने पारित केलेला आहे। आणि या सरकारने करावं, आता नरेंद्र मोदीच्या सरकारने पण हे करणार नाही, कारण की राज्यातही आता आपण पाहतोय काय अवस्था आहे। 24 तासात ओबीसीचं आरक्षण आणून देतो असंच त्यावेळेचे विरोधी पक्ष नेते आणि आताचे उपमुख्यमंत्री सांगत होते। आज राज्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचं क्लिअरिटी झाली नाही म्हणून निवडणुका घेतल्या जात नाही की त्यांना हारण्याची भीती निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे निवडणुका घेतल्या जात नाही। पण 24 तासात ओबीसीचं आरक्षण देणारं, भीमगर्जा करणारे त्यावेळेचे विरोधी पक्ष नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता त्यांचा ओबीसीच्या बद्दलचा आवाज का बंद पडला, ओबीसीची जाती जनगणना का केली जात नाही, हा सवाल आम्ही त्यांना विचारतो। पण आमच्या रायपूरच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जो ठराव झाला आणि केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार आल्यानंतर ओबीसीचं मंत्रालय वेगळं उघडून ओबीसीच्या समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक या सगळ्यासाठी आर्थिक तरतूद केली जाणार अशा पद्धतीचा काँग्रेसने ठराव केंद्रीय आमच्या समितीने केला आणि म्हणून राज्याच्या काँग्रेस कमिटीकडून तो आभाराचा एक ठराव सुद्धा आज आम्ही इथं मांडलेला आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये
वाद निर्माण करून, धार्मिक उद्रेक निर्माण करून, मग मालेगाव असेल, औरंगाबाद असेल, अनेक ठिकाणी त्या पद्धतीचं एक वातावरण निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे. निवडणुकीच्या तोंडावरच हे का केलं जात आहे याचाही प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक समाजाच्या लोकांनी नोंद घ्यावी आणि त्या पद्धतीचं राज्यातल्या जनतेने यांच्या आग लावण्याच्या पद्धतीमध्ये कोणी जाऊ नये आणि लोकांनी संयमाने राहावं आणि कुठल्याही धर्माच्या लोकांनी या पद्धतीचं एकमेकाबद्दलचा द्वेष हे जे निर्माण करतात आहे त्यांच्या भानगडीत आपण पडू नये आणि राज्यामध्ये एकात्मतेचं वातावरण राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा एक ठराव आज काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केला. आपल्याला लक्षात असेल की मराठा मुक्ती संग्राम, मराठवाडा त्याच्याबद्दल मराठवाडा मुक्ती संग्राम त्याच्या वतीनं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपण एक कमिटी तयार केलेली होती. सुभाष देसाई त्या कमिटीचे अध्यक्ष होते, औरंगाबादचे ते पालकमंत्री होते त्यावेळेस आणि म्हणून त्या कमिटीचे त्यांना अध्यक्ष केलं गेलं होतं आणि त्या स्वातंत्र्यवीराचं त्या मराठवाडा मुक्ती संग्राममध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये बिनशर्त समाविष्ट होण्याच्या बाबतची भूमिका त्या काळात घेतली गेली होती म्हणजे देशामध्ये, कारण की आपल्याला देशाला स्वातंत्र्य ज्यावेळेस मिळालेलं होतं त्यावेळेस म्हणून आपण पाहतो की मराठवाड्यामध्ये 17 फेब्रुवारीला 17 सप्टेंबरला आपण फ्लॅग होस्टिंग करतो. महाराष्ट्रामध्ये 4 फ्लॅग होस्टिंग, आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे 3 फ्लॅग होस्टिंग होतं, 1 मेला 1, 15 ऑगस्ट 1 आणि 26 जानेवारी 1. पण मराठवाड्यामध्ये आपण 4 फ्लॅग होस्टिंग करतो 17 सप्टेंबरला 1, कारण की ज्यावेळेस भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस हे स्वातंत्र्यात आले नव्हते आणि हे नंतर एका वर्षानंतर ते या महाराष्ट्रामध्ये आलेत आणि म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्या बलिदानामुळे आपला महाराष्ट्र आज अखंड महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या बलिदानासाठी त्यावेळेच्या मुक्तीसंग्रामामध्ये ज्या लोकांनी याच्यामध्ये योगदान दिलं, त्यांचं बलिदान दिलं आणि म्हणून त्यांचं गौरव व्हावा आणि पूर्ण वर्षभर हा कार्यक्रम त्या ठिकाणी चालावा अशी भूमिका महाविकास आघाडीच्या वेळेस मांडलेली होती. पण राज्यामध्ये सत्ता बदल झाला. सत्ता बदल झाल्यानंतर, कारण त्यावेळेस आम्ही बजेट प्रोव्हिजनही करून ठेवलेली होती, पण सत्ता बदलच्या नंतर राज्याच्या सरकारला ना हिवाळी अधिवेशनामध्ये आठवण आली ना परवाच्या बजेट अधिवेशनामध्ये आठवण आली. शेवटच्या दिवशी अशोक चव्हाण साहेब, मी, पृथ्वीराज चव्हाण साहेब, बाळासाहेब थोरात साहेबांनी आम्ही त्याच्यामध्ये भूमिका मांडली, पण सरकार त्याच्यामध्ये निरागस दिसलं. मराठवाड्याच्या जनतेच्या शौर्याची भूमिका मांडायचीच नाही, त्यांच्या बलिदानाची भूमिका मांडायची नाही, त्यांनी आपल्याला जे महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेलं समर्पण त्याच्याबद्दलचा गौरव करायचा नाही अशी भूमिका देवेंद्र फडणवीस आणि शिंदे या दोघांच्याही सरकारमध्ये आम्हाला पाहायला मिळाली. आम्ही सभागृहाचं कामकाज बंद पाडलं, सरकार ऐकलं नाही म्हणून बहिर्गमन केलं, पण सरकार त्याच्यावर बळपण काढायला तयार नाही. तोही ठराव आज आम्ही मांडला. काँग्रेस पक्षाच्या वतीनं अशोक चव्हाण साहेबांच्या त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक कमिटी बनवू आणि काँग्रेसच्या वतीनं मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या स्वातंत्र्यवीरांच्या कुटुंबाचा सन्मान केला जाईल त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि नवीन पिढीपर्यंत हे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं जे त्यावेळेचे ध्येय धोरण होते ते नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक संकल्प काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहे. तोही ठराव आम्ही पारित केलेला आहे आणि म्हणून ह्या सगळ्या विषयाला घेऊन आजची ही मीटिंग आहे आणि याच्यामध्ये विशेष करून तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न, तोही एक ठराव आम्ही आणलेला आहे. आपण पाहिलं की महाराष्ट्र सरकारने आत्ता ज्या 9 कंपन्यांना आउटसोर्सिंगच्या माध्यमातून त्यांनी काम देण्याचा निर्णय केलेला आहे. प्रशासकीय सेवेमध्ये सगळ्या जागा आउटसोर्सिंगने भरल्या जाणार. परवाच आपण एक GR पाहिला की राज्य सरकारने इंजिनियरच्या जागा भरायचा निर्णय केला,
10वीच्या नंतर केलेलं पॉलिटेक्निक केल्यानंतर ज्यांनी ग्रॅज्युएशन केलं अशा आधारावर त्यांनाच आम्ही त्या अर्ज भरण्याचा अधिकार असेल. पण ज्यांनी 12वीच्या नंतर पॉलिटेक्निक केलं असेल किंवा ग्रॅज्युएशन केलं असेल त्याला अर्ज भरण्याची मुभा राहणार नाही. अशा पद्धतीचं खोडसर GR काढून मग कोणी कोर्टात जाईल आणि मग त्याच्यानंतर पुन्हा त्या जागा भरल्या जाणार नाही. आणि म्हणून सातत्यानं महाराष्ट्रामध्ये 2014 ते 19चा काळ आपण पाहिलात की देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये सातत्यानं सांगण्यात येत होतं की आता जम्बो नोकर भरती केली जाणार, काय नाव होते मेगा भरती केली जाणार. अशा पद्धतीच्या भीमगर्जना त्या काळात केल्या जात होत्या. त्या काळात एकही जागा भरल्या नाही. महाराष्ट्रामध्ये जवळपास 2.25 लाख जागा शासकीय आणि निमशासकीय याच्यामध्ये खाली पडलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे जनतेची मोठी गैरसोय होता. ज्या जनतेकडून आम्ही टॅक्स घेतो त्या जनतेला सुद्धा आम्ही प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून न्याय देऊ शकत नाही अशी परिस्थिती झाली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही घेतलेला निर्णय होता त्या सगळ्या जागा भरायच्या. पण कोरोनाच्या काळामध्ये नरेंद्र मोदींच्या आदेशामुळे की तुम्ही आपल्या घरी आणि सरकार आपल्या घरी अशा पद्धतीची व्यवस्था त्यावेळेच्या कोरोना महामारीमध्ये झाली. कोरोना संपल्यानंतर प्रक्रिया आम्ही सुरू केली. पण आता आपण पाहतो आहे की सरकार पडल्यानंतर आता हे सरकार आउटसोर्सिंगच्या माध्यमातून ह्या जागा भरणार आहे. आता आउटसोर्सिंगच्या माध्यमातून ह्या जागा जेव्हा भरल्या जातील तर कॉन्ट्रॅक्टरचा कंट्रोल त्या कर्मचाऱ्यावर राहील. जनतेच्या प्रशासकीय व्यवस्थेतले कागदबंद त्यांच्याकडे जातील. गोपनीयता त्याच्यातून संपेल. लोकांचं काम होणार नाही. आणि मग हे सरकार आउटसोर्सिंगमधून त्या शासकीय आणि निमशासकीय जागा का भरत आहे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. आता राज्यातली सरकार आउटसोर्सिंगच आहे. कारण की राज्यातले उद्योग मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये गेले, दिल्लीतले, कारण की स्वतः मुख्यमंत्री म्हणतो की आम्ही त्यांच्या हस्तक आहोत, नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे. आणि हे आउटसोर्सिंगचं सरकार महाराष्ट्रामध्ये जास्त दिवस राहिलं तर हे सरकार राज्याला भिकारी केल्याशिवाय राहणार नाही. राज्यातले उद्योग असतील, राज्याची आर्थिक व्यवस्था असेल. आता ज्या ठाण्यामध्ये आपण आहोत त्या ठाण्यामध्ये वॉल पेंटिंगचं काम चालू आहे. जवळपास 450 कोटी रुपयाचं ते टेंडर आहे. 450 कोटीचं मुश्किलनं 50 ते 60 कोटीचं काम आहे. जनतेचे पैसे या पद्धतीनं संपूर्ण, हे ठाण्याचं उदाहरण सांगेन. G20च्या माध्यमातून या लोकांनी तर हजारो कोटी विदाऊट ऑडिट आहे G20च्या नावानं. मी आता नागपूरला झाले, G20 आम्ही पाहिलं, लावल्या कुंड्या, दुसऱ्या दिवशी तो घेऊन गेला. किरायचं त्याचे पैसे किती झालेत काय झाले त्याचा हिशोब नाही, कारण की त्याचं ऑडिट करायचं नाही. अशा पद्धतीचा निर्णय. मोठ्या प्रमाणात जनतेच्या पैशाची लोट आज भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदे आणि फडणवीसचं सरकार करते आहे, केंद्रातलं सरकार करते आहे. आणि म्हणून या जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायसाठी एकीकडे महागाई वाढत आहे, महागाईमध्ये कमी करता येत नाही. डिझेल असेल, गॅस असेल, पेट्रोल असेल, किराणा असेल, सगळ्या गोष्टी रोज महाग होत चालल्यात. औषधं त्याच्यामध्ये किमती वाढवल्या गेल्यात. जे कॅन्सर, हार्ट असे जे काही मोठे जे आजार असतात त्याचा इलाज करू शकत नाही लोक. पैसा नाही म्हणून इलाज करू शकत नाही, लोक मरतात आहे. पण त्याच्या औषधीची किमती कमी करायला सरकारजवळ वेळ नाही, पैसा नाही. आणि अशा पद्धतीची जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणारं हे भाजपचं जी प्रवृत्ती आहे त्याचा खरा चेहरा जनतेसमोर मांडण्याचा एक संकल्प या आमच्या आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आम्ही करतो आहे. आणि इथं आमचे सगळे प्रदेशचे पदाधिकारी आहेत, प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, आमचे सगळे मोठे नेते या ठिकाणी आलेले आहेत. त्या पद्धतीचं एक धोरण घेऊन पूर्ण राज्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा एक संकल्प आम्ही या बैठकीमध्ये करतो आहे. दो सवाल यहाँ पर है आपसे। पहला सवाल ये कि थोड़ी देर पहले या कुछ घंटे पहले आपकी ही पार्टी के पूर्व सदस्य रहे गुलाम नबी आजाद वो अक्सर किताब का प्रचार कर रहे हैं जिन्होंने लिखा है राहुल गांधी पे सीधा अटैक किया है और ये कहा है कि राहुल गांधी विदेश जाते थे और कुछ अनडिजायरेबल बिजनेसमैन से वो मिला करते थे। अब ये बात को लेकर बाकी जो पार्टीज हैं वो काफी अखरोट। मेरा पहला सवाल जो मोदी का जो समर्थन कर रहे हैं, जो मोदी
अदानी का उनका जो संबंध है उसके बारे में चर्चा करने को तैयार नहीं है। देश के किसान को आतंकवादी बोलने और खालिस्तानी बोलते हैं, उस मोदी का वो समर्थन कर रहे हैं, तो उनसे क्या उम्मीद हमने करना चाहिए? हमारे पार्टी के नेता थे, इतने साल थे, हर कार्यकारिणी में वो रहते थे, लेकिन अभी भी वो सदस्य नहीं है, ना राज्यसभा के ना लोकसभा के, लेकिन बंगला तो उनका पूरी शान शौकत उनकी बाकी है। तो जिसका नमक खाएंगे उसका तो गाएंगे, तो इसलिए उनके बारे में ना पूछे तो अच्छा। सर दूसरा एमबीए को लेकर है, शरद पवार और अजीत पवार के हाल में बयान 2-3 दिनों में आए हैं, आपने सुने होंगे, चाहे वो डिग्री को लेकर हो, चाहे वो ईवीएम को लेकर हो, और भी कई सारे इश्यूज हैं जो कम से कम एमबीए का जो गठबंधन का जो दल का एक मोटा होता वो तो कम से कम मैच नहीं खाता। नहीं, मुझे ये नहीं कहना है कि आखिरी एनसीपी एक अलग पार्टी है, उनके नेता अलग है। अब जब उनके पार्टी अलग है, उनका नेता अलग है, अब हमारी जो भूमिका है, हमने जनता की भूमिका रखी है। आखिरी मैंने जब भी कहा कि LIC का पैसा ये देश की जनता का है, आम आदमी का पैसा है, बैंकों में रखा हुआ वो भी ये देश के जनता का पैसा है, कर्मचारी बोलो तो उनके प्रोविडेंट फंड का पैसा है। आखिरी ये हमारा दायित्व बनता है उनके पैसे का हिसाब पूछने का, ये दायित्व है, लोकतंत्र में ये हमारा दायित्व है। किसी को नहीं पूछना है तो उनका सवाल है, तो हमें किसने क्या बोलना कि नहीं बोलना वो उनका दायित्व बनता है। इसलिए एमबीए में गठबंधन रहेगा कि नहीं रहेगा ये आज का इशू हो नहीं सकता। ये समय के साथ जब हाई कमांड में ये सब चीज़ें बैठेंगी, जब बैठेंगे सब नेता, एमबीए के नेता बैठेंगे, तब डिसीजन होगा। हिंदी आपके लिए कंसर्न है जो हो रहा है, और क्या हाईकमान के आप लगातार टच में हैं, उनसे बात कर रहे हैं? ये जो बातें हो रही डेवलपमेंट, देखो आपके माध्यम से, क्योंकि जब ऐसी कोई न्यूज़ बनती है तो उसको माध्यम कितना मसाला लगाना आप तो डिसाइड करते हैं। तो दिल्ली मुझे बताने की क्या ज़रूरत है, दिल्ली को अपने आप पता चल जाता, आप ही उसके मेन सूत्रधार हो, तो इसलिए हम मुझे कंप्लेंट करने की ज़रूरत नहीं है। आखिरी राहुल गांधी जी ने उसमें ट्वीट किया है सेकंड दिन कि 20,000 करोड़ के बारे में और उन्हें पूछा है, तो हमारी लाइन डिसाइड है कि जनता के पैसे का हिसाब लेंगे, क्योंकि कांग्रेस ने इस देश को आज़ादी मिला दी और देश को बड़ा करने का काम, मुख्य धारा में लाने का काम, महासत्ता बनाने का काम कांग्रेस ने किया। आज इसलिए तो सार्वजनिक उपक्रम बेचकर देश चलाया जा रहा है। जो कांग्रेस ने ये बनाया नहीं था, कोई अंग्रेज के ज़माने का नहीं बना था, अंग्रेज ने तो देश लूट के लेके गए थे। तो इसलिए हमें सवाल पूछने का अधिकार है, अपोजिशन करके है, और जिस कांग्रेस ने इस देश की जनता को साथ लेकर, फिर किसान हो या कामगार हो, इनको साथ लेकर ये देश को खड़ा किया, बाबा साहब अम्बेडकर के संविधान के आधार पर देश को खड़ा किया, वो संविधान अगर ख़त्म हो रहा है और देश की प्रॉपर्टी बेची जा रही हो, तो कांग्रेस को ये पूछने का अधिकार है और कांग्रेस पूछेगी। सुप्रीम कोर्ट का डिसीजन कुछ अलग हो सकता है, इसको लेकर बीजेपी की तरफ से कुछ शरद पवार और अजीत पवार से कुछ आंतरिक बात हुई, और इस तरह उसके बाद उनके बयानबाजी में बदलाव हुआ है। देखो, किसी के घर में क्या चल रहा है ये देखने की हमको जरूरत नहीं है, हमारी आदत भी नहीं है वो हम किसी के घर में झांक के देखने की आदत हमारी नहीं है। उनके घर में क्या हो रहा है हमें पता नहीं। हमारा काम है, हम कांग्रेस के कार्यकर्ता हैं, हमारा दायित्व होता है हमारे देश के संविधान की व्यवस्था का रक्षण करना और देश के जनता का सुरक्षा और उनको न्याय देने का काम कांग्रेस पार्टी का है, और कांग्रेस पार्टी वो काम कर रही है। नाही, प्रत्येकाचं त्यांचं पक्ष वेगळा आहे, त्यांचं मत काय असू शकते, होऊ शकतं। मी मगाशी बोललो की आमची भूमिका स्पष्ट आहे। आम्ही सरकारमध्ये होतो तर आमच्यावर आरोप झाले, खोटा कोलगेटचा आरोप लावला, खोटा 2Gचा आरोप लावला, त्यावेळेसही सुप्रीम कोर्टाची कमिटी तयार झालेली होती, पण विरोधकांनी सांगितलं की 2Gमध्ये घोटाळा झाला, कोलगेटमध्ये घोटाळा झाला, म्हणजे असे अनेक उदाहरण सांगता येईल। आणि त्यावेळेस एक दिवस संसद विरोधकांनी बंद पाडली, दुसऱ्या दिवशी काँग्रेसने सांगितलं की ठीक आहे, आम्हाला काही अडचण नाही,
झाले त्याच्यामध्ये. मग आता मोदीजींना काय त्रास आहे? तुमचा पक्ष जेव्हा मागणी करत होता आणि त्याच्यामध्ये काही लोक सांगतात की त्यांचे पक्षाचे जास्त खासदार राहणार ना, संख्याबळाप्रमाणे राहते ते. मी पण लोकसभेला सदस्य होतो, खासदार होतो, आम्ही इथं सगळे बसलेले आहोतच, आम्हाला पण पार्लमेंटरी व्यवस्था सगळी माहिती आहे. त्यांची संख्या जास्त असेल, मग त्यांची संख्या जास्त राहूनसुद्धा खरी गोष्ट जनतेसमोर येऊ का नाही द्यावा? लोक भयभीत आहे. पैसा त्यांचा LICतला गायब झालेला आहे, SBIतून गायब झालेला आहे. कर्मचाऱ्याचा प्रॉव्हिडंट फंड जे आपण पाहतोय की जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे, ही भूमिका आमची काँग्रेसची आहे. आम्ही 3 राज्यामध्ये आमचा जो सरकार आहे, आम्ही 3ही राज्यामध्ये जुनी पेन्शन लागू केली. पण हा जो पैसा आहे प्रॉव्हिडंट फंडाचा, हा पैसा मित्रोच्या घरी पाठवला. आता मित्रोच्या घरचा पैसा आणायचा म्हणजे तो आणावा लागणार आहे जुनी पेन्शनसाठी. मग मोदीजी त्याच्यावर का बोलत नाही? आमचा प्रश्न तो आहे. अजूनही एक शब्द नाही. पूर्ण पार्लमेंटमध्ये आपण पाहिलं बजेट सेशनमध्ये सत्ता पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घातला आणि पार्लमेंट रोज बंद पाडण्याचं पाप केलं. खरं तर सरकारला संसद चालली पाहिजे, विधानसभा चालली पाहिजे, हे सरकारची जबाबदारी आहे. पण सरकारच स्वतः गोंधळ घालून संसद बंद पडत असेल तर मग हे लोकशाही कोणाकडे चाललेली आहे हा संदेश त्याच्यामधून मिळतो आहे. आमचं तर पहिल्यापासून हे मत आहे की ठीक आहे, उद्या शासनाच्या वतीने जे पिटिशन दाखल केल्या की तो अजूनही फेटाळलेलं नाही. आम्ही तर मध्यंतरी ज्यावेळेस संसदेमध्ये कायदा करत होते आणि ज्यावेळेस राज्य सरकारला अधिकार देत होते, आमची सर्व खासदारांनी मागण्या केल्या होत्या महाविकास आघाडीच्या की नुसते अधिकार देऊन चालणार नाही, 50% मर्यादा काढून टाकली पाहिजे, तरच हा कायदा मराठा आरक्षण लागू होऊ शकेल. पण ती त्यावेळेस केंद्र सरकारने ऐकली नाही. आता उद्या बघूया, जर आर्ग्युमेंट्स व्यवस्थित सरकारच्या वतीने तर निष्णात वकील लावले आणि व्यवस्थित आर्ग्युमेंट जर करून काही निर्णय होता आला तर स्वागतार्ह आहे. मराठा आरक्षणाच्या बाजूने मी आजही आम्ही ठाम आहोत. पण मुद्दा असा आहे, आमच्यावेळेस एवढी ओरड करायचे, उद्या यांची सुनावणी आहे, मुख्यमंत्री दिल्लीत गेलं पाहिजे, वकिलांशी चर्चा केली पाहिजे, निष्णात वकील लावले पाहिजे, आर्ग्युमेंटची लाईन ठरली पाहिजे. काहीच नाही आहे, चर्चा पण नाही साधी. म्हणजे उद्या या बाबतीमध्ये व्यवस्थितपणे आर्ग्युमेंट जर केली आणि 50%ची कॅप काउंटर करण्यासाठी कायद्यामध्ये तरतूद केली, अजून सोपं होऊन जाईल. अजूनही काही वेळ गेलेली नाही. राज्य शासनाने आपली भूमिका व्यवस्थितपणे मांडावी अशी आमची अपेक्षा आहे. नहीं, इसको लोकल लेवल पे छोड़ने का कोई इशू नहीं है. जब हम लोग साथ में लड़ने का मानस बना लिया है और बीजेपी जिस तरह से संवैधानिक व्यवस्था रोज़ ख़त्म कर रही है, किसानों को ख़त्म कर रही है और कोऑपरेटिव व्यवस्था को भी ख़त्म करना चाहती है, तो ऐसे समय में बीजेपी के साथ अलायंस करने का तो सवाल ही उठता नहीं. लेकिन एनसीपी ने क्यों किया, कई जिलों में क्यों किया, ये हमारे सामने प्रश्न है. MBA की मीटिंग में ये सवाल उठाया जाए. भाजपा सोबत एनसीपी को लेकर के जिस प्रकार से पवार साहब के स्टेटमेंट आए और जिस प्रकार से ये जो लोकल लेवल पे एनसीपी के साथ गठबंधन हुआ है, इसी बीच चंद्रशेखर बावन को लेकर स्टेटमेंट है कि अगले बजट सेशन में संभावित है कि विपक्ष के कुछ लोग बीजेपी ज्वाइन कर ले और एक नया समीकरण देखने को मिल सकता है. तो अभी हमारा सवाल उनको है, आपके पास कांग्रेस पार्टी के पास कोई बैकअप प्लान है क्या? ये मेरा सवाल तो फिर सुन ले. ये मुंगेरी लाल के सपने हैं बीजेपी के. फिलहाल कर्नाटक में ऐसी परिस्थिति है कि वहाँ बीजेपी के जो मंत्री रहे हुए अभी भी मंत्री है, वो भी खुद बीजेपी के टिकट पे चुनाव लड़ने के लिए तैयार नहीं है. कर्नाटक का अगर उनको पता नहीं होगा तो मैं आपके माध्यम से उनको बताना चाहूँगा. वही हाल महाराष्ट्र में होने वाला है. थोड़े दिन ये तो आज जो लोगों में उद्रेक है, आपने देखा होगा कि यह अधिवेशन में किसान रास्ते पे आए, या अधिवेशन में कर्मचारी रास्ते पे आए, गरीब लोग रास्ते पे आए, युवा रास्ते पे आए. कौन इस राज्य में खुश है? और इसके परिणाम बीजेपी को भुगतने पड़ेंगे. इनको अब इनकी सत्ता की जैकेट पहने हैं ये लोग, गर्मी में भी जैकेट पहन के रहते हैं, तो इनकी जैकेट अभी पहनने के रहने दो. जो आने वाले समय में इनकी हालत जो होने वाली है, जो कर्नाटक में हुई है वो महाराष्ट्र में होने वाली है.
इसलिए आज मुंगेरी लाल के सपने ना देखें। आपको डर है एनसीपी आपका साथ छोड़ देगी? आपको डर है एनसीपी साथ छोड़ देगी आपका? देखो, कांग्रेस का पहले से ही प्लानिंग है, हमारा एआईसीसी से प्रोग्राम भी आया है और महाराष्ट्र में हास्य जो भारत यात्रा जो राहुल जी ने निकाली थी, वो यात्रा के माध्यम से उसी समय डिसाइड हुआ था कि राहुल जी की सभाएं हर राज्यों में की जाए, प्रियंका जी की जाए, और वो उस तरह से पहली सभा जो है वो नागपुर में करने के लिए, पहली सभा नागपुर में करने के लिए हमने डिसाइड किया है। आज भी उस पर चर्चा हुई और मुझे लगता है कि उसका भी कंफर्मेशन आएगा और उसमें एआईसीसी से हमें आया है कि हमारे एमवीए के नेताओं को भी बुलाओ, तो बिल्कुल उनको आमंत्रित किया जाए। कोण हिंदू आहे याचं प्रमाणपत्र वाटायला शिंदे निघालेत काय की फडणवीस निघाले? हिंदूचा ठेका तर त्यांना मिळाला, असं कॉन्ट्रॅक्ट निघत नाही। जसं पेंटिंगचा कॉन्ट्रॅक्ट काढला तुमच्या ठाण्यामध्ये, हिंदूचा ठेका काय त्यांना मिळालेला आहे का? अशा पद्धतीचं बोलतात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याची जी भूमिका होती ती काँग्रेस नेहमी तिला मानत राहिली। त्याच विचारावर काँग्रेसने या देशामध्ये काम केलं आणि सर्वसमावेशक हिंदुत्वाची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही मान्य केलेली आहे। त्या विचारावर काँग्रेस चालत आहे, ऐऱ्यागैऱ्याच्या नाही। आम्ही पण जाणार आहे अयोध्येला। दशरथगडीच्या संतांनी आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की राजीव गांधीजींनी इथलं भूमिपूजन केलं होतं, काँग्रेसचा अधिकार जास्त बनते, आम्हाला निमंत्रण द्यायला स्वतः महंत तिथले आलेले होते। काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही पण अयोध्येला जाणार होते, कारण अयोध्येला जाणं म्हणजे काही पाकिस्तानवर वार करायला नाही चाललो। आणि ज्या पद्धतीने ॲडव्हर्टाईज करून हे प्रसिद्धी करून केलं जाते आहे आणि इकडे राज्यामध्ये शेतकरी वाऱ्यावर चाललेले आहेत, अतिवृष्टीमुळे अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं डोळ्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत आहे। रामराज्याचा अर्थ काय असतं? रामराज्याचा अर्थ सर्व लोक सुखी असले पाहिजेत। इथं तर सगळे दुःखी आहेत, त्यांना मानेल की नाही मानेल भगवान श्रीराम मला माहिती नाही। मला एक आता याच्यावरची चर्चा हे काही आमचा भाग नाही आहे। निवडणुका आपण पाहिलं की मागच्या वेळेसही त्या 2 निवडणुका निवडणुका लागल्यात पुणे जिल्ह्यामध्ये, त्यावेळेस आम्ही महाविकास आघाडीचे लोक बसलो आणि त्याच्यामध्ये निर्णय घेतला, त्याच्यामध्ये आमचा विजय झाला। हमारे लिए कोई परेशानी नहीं है और हमें कोई परेशानी नहीं है। महाराष्ट्र में कोई प्रॉब्लम नहीं है। हाँ बोला, ठाणे से बोला। हाँ एक बघा, ठाण्यातलं प्लॅनिंग आम्ही आता ही बैठक इथं म्हणून लावलेली आहे। मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला सांगितलं की ठाण्या ग्रामीणपर्यंत, शहरापासून तर ग्रामीणपर्यंत काँग्रेस मजबूतीनं पुढे जाईल। पहिलेच्या काळात ठाणे हा तसाही काँग्रेसच्याच बाजूचा होता। आता तुम्हाला पुन्हा आम्हाला त्याच ताकदीनं काँग्रेस या ठिकाणी उभी होईल आणि पुढचे तुम्हाला अनेक लोकप्रतिनिधी महानगरपालिकेपासून तर जिल्हा परिषदपासून तर आमदार खासदारापर्यंत तुम्हाला काँग्रेसचे पाहायला मिळतील। In 2013, 40 lakh ex-soldiers wrote to all the political parties on one rank, one pension. Congress did not reply except BJP replied, and in Rewari on 15 September 2013, there was a 3 lakhs rally which supported Mr. Modi. This time they are on the streets and they have written again to all the political parties कि whoever supports us will support them. So 40 lakh soldiers, 5 crore voter base. Is the Congress going to accept that challenge? No, we are with the interest of this ex-serviceman. Now, BJP has not
completely resolve the one rank, one pension scheme, and that's why ex-servicemen are on the road. We will decide our strategy whether to have a large rally in Maharashtra of ex-servicemen or something else. We'll definitely address that issue. They are planning to have a rally in Pune of 5 lakh soldiers. So, will the Congress accept that? सर ईव्हीएम मशीन बद्दल संजय राऊतांनी असं म्हटलंय की ईव्हीएम मशीन बंद होऊन जर बॅलेट मतदान झालं तर बीजेपीच्या 150 पेक्षा कमी जागा निवडून येतील. आणि दुसरीकडे अजित पवारांनी सांगितलंय की ईव्हीएम मशीनचा काही समर्थन केलंय. बघा काँग्रेसची भूमिका आता काँग्रेस आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही न्यायव्यवस्थेला मानणारे लोक आहोत आणि सुप्रीम कोर्टातही याच्यावरच्या अनेकदा हिअरिंग झाल्या, त्याच्यामध्ये चर्चा झाली. अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रकरण आहे. सुप्रीम कोर्टाला वाटलं की त्याच्यामध्ये आता बॅलेटनी व्हावं तर बॅलेटनी, मशीननी झालं तर मशीननी. आणि आमचं तर मत असं आहे की आता मशीन न हो की बॅलेट न हो, यावेळेस BJP हरणार आहे एवढं आम्हाला माहिती आहे.